ऐकावी विनंती, माझी ऐकावी विनंती. ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, तुम्ही बैसून अंतरी, मज जागवा निर्धारी. तुम्ही सत्ताधारी, प्रपंच करावा बोहरी. तुम्ही बैसून अंतरी, मज जागवा निर्धारी. श्रेष्ठा ज्ञानदेवा, श्रेष्ठा ज्ञानदेवा, एका जनार्दनी आठवा. तुम्ही बैसून अंतरी, मज जागवा निर्धारी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. देवदार सुपान देवा, नमो त्रिभुवन पावनी, नमो त्रिभुवन पावनी. त्रय जननी देवाची, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता, माझी ऐकावी विनंती, माझी ऐकावी विनंती. ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, तुम्ही बैसोनी अंतरी, मज जागवा निर्धारी. मुक्त कैवल्य तेजोनिधी, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने पैठणकर निवास धर्मशाळेमध्ये संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा उत्सव आणि त्या उत्सवातील आज द्वादशीच्या पर्व काळातील सकाळच्या सत्रातली कीर्तन सेवा महद भाग्याने ज्ञानेश्वर नाव आहे म्हणून माझ्याकडे आली. विठ्ठल विठ्ठल. या धर्म मंडपामध्ये उपस्थित आपणा सर्वांच्या अंतकरणातल्या परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला हा अभंग वारकरी संप्रदायामध्ये अद्वितीय स्वरूपाची ज्यांची ग्रंथ संपन्नता समृद्धी आहे, पैठण निवासी शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांचा श्री ज्ञानदेवांची स्तुती या प्रकरणातला हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज विश्वमौली ज्ञानोबा श्रेष्ठ आहेत. अशा श्रेष्ठ ज्ञानोबा यांनी आमच्या अंतकरणामध्ये विराजमान होऊन आम्हाला पारमार्थिक जागृती प्रदान करावी अशी विनंती करतात. कीर्तन ऐका ही विनंती आहे, मोबाईल पाहू नका. विठ्ठल विठ्ठल. सगळी वाक्य सगळ्यांच्या करता नसतात, जे आरक्षणात बसतील त्यांच्या करता. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांचा हा अभंग आहे. या अभंगातून ज्ञानोबा यांच्या समोर विनंती करतात, तुम्ही बैसोनी अंतरी, मज जागवा निर्धारी. आपणही आजच्या पर्व काळामध्ये ज्ञानोबांना विनंती करू. ती विनंती आपल्याला आपल्या शब्दात करता येणार नाही, म्हणून ते शांती ब्रह्मसंत श्री एकनाथ महाराजांच्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करायची आहे. अभंगाचं विवेचन पाहण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देतो. विद्यमान काळातलं ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधीचं 729व्या क्रमांकाचं वर्ष आहे आणि ज्ञानोबा यांचा अवतार ज्या काळामध्ये झाला त्या पर्व काळाला 750 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत. अर्थात ही ज्ञानोबा यांचं सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती पर्व काळाच्या पूर्णतेचं वर्ष आहे. तो पर्व काळ मागच्या श्रावण अष्टमीला अर्थात जन्माष्टमीला पूर्ण झालेला आहे आणि मग हे औचित्य साधून आम्हा सर्वांचे असणारे प्रेमास्पद आदरणीय
श्री हरिभक्तीपारायण ज्ञानेश्वर माऊली सबलस अर्थात सबलस माऊली यांच्या मनामध्ये संकल्प आला की या वर्षी आपल्याला सकाळ सायंकाळ सगळे जे कीर्तनकार आहे ते सगळे ज्ञानेश्वर नावाचेच ठेवायचे आहे. आणि योगायोगानं मलाही ते नाव मिळालं म्हणून माझाही क्रमांक लागला. माझं नाव जर चुकून रामेश्वर असतं तर मी जेवायला आलो असतो. विठ्ठला विठ्ठला काय एक भावना ज्ञानोबा यांची आहे. माऊलींच्या मनात एक भावना आली. सोहळा ज्ञानोबा यांचा आहे ना, ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा असेल तर सगळे वक्ते ज्ञानेश्वर नावाचेच आले पाहिजे. आणि योगायोगा असा आहे त्यांना ते मिळाले सुद्धा. बरं फक्त ते कीर्तनकारच मिळाले असं नाही, ज्यांना ज्यांना पुरस्कार द्यायचे ते सगळे ज्ञानेश्वर नावाचेच मिळाले आहे. आता तुमच्या सुद्धा काही ज्ञानेश्वर नावाचे व्यक्तिमत्व असतील ना, म्हणजे जेवणाला सुद्धा काही मिळालेच पाहिजे ना. विठ्ठला विठ्ठला आणि योगायोग आमचा असा आहे, आमच्या सारख्या वारकरी विद्यार्थ्यांचं कौतुक करण्याकरता वारकरी संप्रदायामध्ये जे काही मोठ्या अंतकरणाचे मंडळी आहेत त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य आपल्या सर्वांचं आदरस्थान श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण उद्धव महाराज सबलस ते आपल्या समोर विराजमान आहे. त्यांचं आणि तुम्हा सर्वांचं तैसे तुमचे अवधान धाय आणि तुम्ही म्हणा हे होय ऐसे वक्तृत्व कवना आहे जे निर्झा तुम्ही. तुम्हा सर्वांचा अंतकरणाची प्रसन्नता तृप्तता होईल एवढी माझी काही शैली नाही, पण तुम्ही संत माझी याकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा मान एवढा होईन मी. सर्व गुरुबंधूंच्याही चरणी माता भगिनींच्याही चरणी साष्टांग अभिवादन करून अगदी तासाभरामध्ये अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवायचा आहे. मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या संतांच्या तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे अभिवादन करून शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांच्या अभंगाचा आपल्याला विचार करायचा आहे. आजच्या अभंगातून शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज श्रेष्ठ असणाऱ्या ज्ञानोबारांच्या समोर विनंती करत आहेत. पण नाथ महाराजांना ज्ञानोबारांच्या विनंती करण्याचा प्रसंग का आला त्याचं कारणही फार गोड आहे. शालिवाहन शके 1218 कार्तिक वद्य त्रयोदशीला विश्व माऊली ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. ज्ञानोबाराय समाधिस्थ झाल्यानंतर ज्ञानोबारांनी वारकरी संप्रदायाकरता निर्माण केलेली अपूर्व असणारी वाङ्मयीन रचना ग्रंथ सम्राज्ञी श्री भगवती ज्ञानेश्वरी. जुन्या काळामध्ये छापण्याची सुविधा नव्हती, त्यामुळे ज्याचं हस्ताक्षर चांगलं आहे त्या व्यक्तीला काहीतरी मोल देऊन त्याच्या माध्यमातून काही ग्रंथ प्रतिलिखित केले जायचे. ज्याचं अक्षर चांगलं आहे त्याचा स्वभावही चांगला असतो असा नियम आहे. आणि जुन्या काळामध्ये हस्ताक्षर ज्याचं चांगलं आहे विठ्ठल विठ्ठल आता हे मला भांडवल मिळालं बरोबर गो तुम्ही याच्यामध्ये. आता
ज्या व्यक्तीचा हस्ताक्षर चांगला आहे तो त्या ग्रंथाची रचना लिहून घ्यायचा. पण कधी कधी लिहिणारे माणसं त्यांच्या बुद्धीतले काही काही अक्षर त्या ओवीमध्ये टाकायचे. जसं की या अभंगात हे बाईगा अक्षर नाही पण यांनी टाकले विठ्ठल विठ्ठल. ऋषी महाराज या गवळणीत हे शब्द नाहीये पण त्या गवळणीत जसे ह्या लोकांनी शब्द टाकले तसे जुन्या काळामध्ये बऱ्या. कारण मी म्हणलं ना मला भांडवल आलं की मी सोडत नाही बघा, बरोबर त्याचा वापर करून घेतो. तसं जुन्या काळामध्ये ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीची ओवी लिहिता लिहिता काही पंडित लोकांनी स्वतःच्या बुद्धीतल्या ओव्या त्या ज्ञानेश्वरीमध्ये टाकल्या. ग्रंथ शुद्ध होता. प्रासादिक वाणी ज्ञानोबाऱ्यांची. सत्यवादाचं तप आहे. निवृत्तीना वैचारिक काही प्रदूषण असतं, काही सांप्रदायिक पद्धतीचं प्रदूषण असतं. हे सगळं दूर करावं लागतं बरं. आणि ते करण्यासाठी योग्य अधिकार संपन्न व्यक्ती असावा लागतो. शालिवाहन शके 1218 पासून शालिवाहन शके 1505 पर्यंत कालावधी तुम्ही बघून घ्या. जवळपास हा कालावधी जर आपण पाहिला शालिवाहन शके 1218 तर शालिवाहन शके 1505 ते 18 साठी 13 कमी पडतील. जवळपास 287 वर्षांनी, जवळपास बरं 287 वर्षानंतर ज्ञानोबाराय शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांच्या स्वप्नात गेले. स्वप्नात गेल्यानंतर सांगितलं अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली येऊन आनंद स्थळी काढवेगी. किती बरं वाटतंय. पण आता वायू प्रदूषण आणि हे ध्वनी प्रदूषण थांबलं तर बरं होईल. विठाला विठाला सध्याला आपल्यामध्ये स्पर्धा सुरू आहे. आमचा परमार्थ लोकाला कळाला पाहिजे. भले धर्मशाळेत नका का आवाज आहे ना, दुसऱ्याला गेला पाहिजे. विठाला विठाला ज्ञानोबाराय करो आणि असा एखादा दिवस येऊ की आपल्या आपल्या सीमित आवाज राहायला पाहिजे. हे ध्वनी प्रदूषण चांगलं नाही. याच्यातून ज्या देवा करता आपल्याला करायचं त्याला कुठेही ऐकू येतं. भुयारात जरी केलं भजन तरी देवाला ऐकू येतं. विठाला विठाला सांगता सांग आपलं नाही एखादा करणार तिकडं, नाहीतर आपलं जायचं तिकडं. ते महाराज तुम्ही काय म्हणताय असं नको व्हायला. ते आपलं नाही होणार. आपलं इतकंच आहे हेच बरं आहे. आणि असंच ठेवा. काय सांगत होतो मी, 287 वर्षानंतर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या स्वप्नात ज्ञानोबाराय गेले. अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली. ते स्वप्न झालं आणि नाथ महाराज मग आळंदी करता निघाले. मजल दर मजल करता करता आळंदीला आले. योगायोगाने आळंदीला आले. शालिवाहन शके 1505 कार्तिक वारीलाच आले. कार्तिक वारीला दशमीला इथं आले. आता नाथ महाराज आहे ते. नाथ महाराजांसोबत अनेक वारकरी आले. नाथ महाराज म्हणले यायचं असेल तर माझी एक अट आहे. म्हणजे काय अट? अजिबात पावती नाही फाडायची, सगळा खर्च मी कर. असं म्हणल्या गर्दी काय सामान्य होते का? ज्याला यायचं नव्हतं ते आळंदीला आलं. आता खर्च नाथ महाराज करणार आहे ना. मग अशा प्रसंगाला लोक हात धुवून घेतात. मग श्रीमंत आहे नाथ महाराज, सगळ्यांचा खर्च स्वतः केला. स्वतः वक्ते बाबा ही कथा सांगायचे बरं. आणि वक्ते बाबाने मला वाटतं एकदा कार्यक्रम ठेवला होता चैतन्य आश्रमामध्ये. आणि मग वक्ते बाबाने सांगितलं एका जनार्दनी सबल सगवळणी. हे मला आठवतंय. विठाला विठाला गवळणीमध्ये आडनाव आलेलं आहे. वक्ते बाबा सांगायचे दशमीला या ठिकाणी नाथ महाराज आले. सगळे वारकरी एकदा जेवले. एकादशीला सगळ्यांना उपवासच होता पण द्वादशीला पार न सोडायचं आहे. आणि आपल्या जवळ तर काहीच सामुग्री राहिली नाही. सगळ्या भाविकांना जेव घालायचं कसं करायचं? आई आपला विचार नंतर करते, अगोदर बालकाचा विचार. गुरुजी आपला विचार नंतर करतात, अगोदर साधकाचा. संत आपला विचार नंतर करतात, पहिल्यांदा साधकाचा विचार करायचा आहे. या सगळ्या भाविकांना जेव घालायचं. आता मग करायचं नेमकं काय? सामुग्री काही जवळ राहिली नाही.
सकाळी काकडा भजन झालं आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज चिंता करता करता, चिंतन नाही, या लोकांना जीव घालायचं कसं, चिंता करता करता इंद्रायणी पर्यंत आले. स्नान केलं आणि स्नान करून बाहेर आले. नाभी म्हणजे बेंबी पर्यंत पाणी, इतक्या पाण्यात स्नान करावं. स्नान करताना नदी पात्रात हळूहळू जावं. म्हशी घुसतात तसं पाण्यात घुसू नये, तीर्थाला तुडवल्याचा दोष लागतो. सहज स्नान करावं, बुडी मारून मागं यायचं. नदीत शॅम्पू वापरायचा नाही, साबण लावायचा नाही. काही काही महामूर्ख लोक असे असतात, ब्रश नदीमध्ये करतात. इथून जाताना जुने कपडे घेऊन जातात आणि येताना टावेलवर येतात फक्त. म्हणजे काय, जुने कपडे इंद्रायणीला अर्पण केले, चंद्रभागेला अर्पण. शहाण्या, हे अर्पण न करू, 7-12 अर्पण कर. विठाला विठाला आपल्या नदीचं क्षेत्राचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे. नाथ महाराज इंद्रायणीमध्ये जातात, स्नान करून येतात. जेव्हा स्नानाला चालले होते तेव्हा इंद्रायणीच्या घाटावर एक दुकान नव्हतं. आणि जेव्हा स्नान करून येतात, वारकऱ्यांच्या सुविधेकरता एक व्यापाऱ्याने तिथं दुकान थाटलं. आणि दुकान म्हणजे असं, पत्रावळीपासून तर द्रोणापर्यंत, साखरेपासून गुळापर्यंत, तेलापासून तुपापर्यंत, जिऱ्यापासून मिऱ्यापर्यंत, तिखटापासून हळदीपर्यंत, एवढंच मला माहिती. काय बारका लोक तुम्हाला माहिती, स्वयंपाक तुम्ही जास्त करतात. सगळी सामुग्री त्या वाण्याने आपल्या दुकानामध्ये भरून ठेवली. नाथ महाराजांना वाटलं बरं झालं, फार दुरून आलो हो आम्ही, पैठणवरून दुरोने आलो मी गा. फक्त एवढंच प्रमाण, ते त्याच्याकरता नाही घ्यायचं. दुरोने आलो मी गा, दूर देशातून आलो आहे, आम्हाला थोडीशी मदत करा, पैसे तुम्हाला आम्ही नंतर पाठवून देऊ, फक्त सगळे वारकरी जेवले पाहिजे एवढी सामुग्री द्या. ते वाणी म्हणाले काही हरकत नाही, जेवढी सामुग्री लागते तेवढे घेऊन जा, फक्त आजच्या पुरती नाही बरं, द्वादशी पासून तर अमावस्येपर्यंत जेवढी सामुग्री लागते तेवढी घेऊन जा. नाथ महाराजांनी सगळी सामुग्री घेतली, आपल्या वारकऱ्यांच्या जवळ आले, सगळ्यांना जेवू घातलं. आणि आता त्या सगळ्या असणाऱ्या वाण्याचे पैसे परत करायचे ना. जेव्हा इंद्रायणीच्या घाटाला आले, वाणी नाही, वाण्याचं दुकानही नाही. जवळपासच्या लोकांना विचारलं, असं लक्षणाचं कोणी वाणी का या गावात? आळंदी गाव म्हणजे लहान गाव, पण असं कोणीही समृद्ध वाणी या गावात नाही. आणि मग नाथ महाराजांच्या लक्षात आलं, अरे माझी चिंता दूर करण्यासाठी ऐसा समर्थ ज्ञानदेव, समर्थ असणारे ज्ञानोबाराय झाले ज्ञानदेव वाणी, आले सामुग्री घेऊन. कधी आले? पर्वकाळ द्वादशी. आजचाच तो पर्वकाळ द्वादशीचा होता. या पर्वकाळामध्ये दिली सामुग्री आम्हासी, आमच्या करता सगळी सामुग्री आपण अर्पण केली. नाथ महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. काय ज्ञानोबारांना माझी काळजी म्हणे, सगळ्या वारकऱ्यांची काळजी आहे, आणि ही काळजी दूर करण्याकरता सामुग्री घेऊन आले. ज्या ज्ञानोबारांच्या समाधीत आपल्याला प्रवेश करायचा आहे ते कार्य आपल्याकडून झालं पाहिजे. मग आता काय करावं? ज्ञानोबारांची समाधी झाल्यानंतर जवळपास 250-300 वर्षाचा कालावधी लोटलेला होता. समाधीच्या भोवती सगळं जंगल झालेलं होतं. त्यामुळे आळंदीतल्या सुद्धा लोकांना 50-100 वर्ष गेले तरी लोक विसरतात. जुना काळ आहे, 250-300 वर्षाचा काळ निघून गेला आहात. त्यामुळे इथं ज्ञानोबारांची समाधी कुठं आहे कोणालाच माहिती नाही. आता आळंदीचा विस्तार झाला बरं, आता नाहीतर मी जेव्हा आळंदीला आलो होतो, माऊली तर माझ्या अगोदरची आहे, मी जेव्हा आळंदीला आलो होतो ना, तेव्हा इंद्रायणीमध्ये कपडे धुण्याकरता आलो तर पाणी एवढं स्वच्छ होतं, जिथं कपडे धुवायचे शेजारीच पाणी प्यायचं, इतकं पाणी स्वच्छ इंद्रायणीचं होतं बरं का त्या काळात. मी आलो हे मला आठवतं. जास्त कालावधी नाही हा, साधारणपणे एक 16-17 वर्षापूर्वीचा काळ. विठाला विठाला. आता औद्योगिकरणामुळे ते सगळं आपलेच पराक्रम आहे, ते आपलं सुद्धा पाणी स्नानाचं तिकडं
जात आहे सगळ्यांचंच. आळंदीतलं सगळं पाणी इंद्राणीमध्ये मिळते या ना त्या मार्गाने. पण त्या काळात इंद्राणी एवढी शुद्ध होती हे मला आठवतं. जुन्या काळात काही इंद्राणीच्या गाव लहान होतं, कोणालाही ज्ञानोबांच्या समाधीच्या ठिकाणचं पत्ता माहिती नाही. मग आता माऊलींच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हैदबत बाबांच्या मंदिरासमोर एक पिंपळ आहे, जिथे आता नाथ महाराजांची मूर्ती बसवली. पूर्वी मूर्ती नव्हती, फक्त पादुका होत्या. बरं, आता ते मंदिर तयार झालं, नवीन झालं, ते जीर्णोद्धार झाला. आणि तिथे नाथ महाराजांनी बसून अनुष्ठान केलं. बरं, जे ज्ञानोबाने स्वप्नात केले होते इथं आल्यानंतर पुन्हा दृष्टांत झाला की भगवान सिद्धेश्वराच्या समोर जो नंदी आहे त्या नंदीच्या खालून एक भुयार आहे समाधीमध्ये प्रवेश करण्याकरता. आपल्याला नाही जाता येणार, त्याच्याकरता नाथ महाराज व्हावं लागतं, तेव्हा ज्ञानोबाचं दर्शन होतं, नाही तर दर्शन होत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मुंगसाजी नावाचे महाराज होऊन गेले. मुंगसाजी महाराज, काही फोटोग्राफर लोकांनी त्यांचा फोटो काढला तर ते फोटो चमकायचा, पण त्यांचा त्या कागदावर काही फोटो आलाच नाही. ते 2-3 वेळा त्या कॅमेरामॅनने प्रयोग केला पण तो फोटो काही आला नाही. मुंगसाजी महाराज म्हणाले, अरे फोटो यावा अशी माझी इच्छाच नाहीये, त्यामुळे तो किती जरी फोटो काढला तरी फोटो येणार नाही. माझी इच्छा जर असेल तरच फोटो येईल, तसं ज्ञानोबांची इच्छा असेल तरच दर्शन होईल, नाहीतर आपल्याला दर्शन होणार नाही. विठ्ठल विठ्ठल त्याकरिता नाथ महाराजांसारख्या महापुरुषांची योग्यता असावी लागते. आणि मग त्या नंदीच्या खालून असणारं जे भुयार आहे त्या भुयारातून नाथ महाराजांनी प्रवेश केला. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. ज्ञानोबांचं साक्षात दर्शन नाथ महाराजांना झालं. नाथ महाराजांना असं वाटलं, प्रथम भेटे आलिंगन मग चरण वंदावे. आपण ज्ञानोबांना आलिंगन द्यावं, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. पण योगी पुरुषाच्या अंगामध्ये पृथ्वीचा आणि पाण्याचा अंश नसतो. बरं, जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही त्यांचं शरीर तेजस्वी असतं, डोळ्याला दिसतं पण हाताला लागत नाही, हाताला स्पर्श होत नाही. का? कारण आपल्या शरीरामध्ये माती जास्त आहे म्हणून तर आपली माती होती. विठ्ठल विठ्ठल आपल्या शरीराला पृथ्वी जास्त असल्यामुळे पार्थिव म्हणतात. पार्थिव. योगी पुरुषाच्या शरीरामध्ये आप आणि पृथ्वीचे अंश नाही. आलिंगन देण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानोबांचं शरीर दिसतंय पण स्पर्श मात्र काही होत नाही. लक्षात आलं हे योगी पुरुष आहे. ज्ञानोबाने विचारलं, काय आज्ञा आहे? काही नाही. ज्ञानेश्वरी सारखा अपूर्व ग्रंथ आहे पण त्या ग्रंथाच्या पाठांतरामध्ये काही लोकांनी शुद्ध अबद्ध पाठ घातले आहे. तेवढ्या त्या ग्रंथाचं आपण शुद्धीकरण करावं. आणि मग शालिवान शके 1505 निघून गेलं. संपलं कधी? हे फाल्गुन वद्य अमावस्येला, गुढी पाडव्याला नवीन वर्ष सुरू झालं. शालिवान शके 1506. आणि मग चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद महिन्यातला वद्य पक्षाचा कालावधी लागला. आणि त्या काळामध्ये ज्ञानोबांच्या ग्रंथाचं नाथ महाराजांनी गोदावरीच्या काठी शुद्धीकरण केलं, परिष्करण किंवा संशोधन केलं. त्या बाबतीमध्ये नाथ महाराज उल्लेख करतात, बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्टी प्रतिष्ठानी गोदा तटी लेखन कामाठी संपूर्ण झाली. 60 वर्षानंतर येणारी कपिला षष्ठी नावाचा पर्व काळ आहे. तो 60 वर्षानंतर एकदा येतो. मी पैठणला 1 वर्ष होतो काकडे महाराजांकडे शिकायला आणि त्या वर्षी नेमका हा पर्व काळ आला होता. आता तेव्हाच मला वय माझं आठवत नाही पण बहुतेक आता मागवता येईल फेरा अशी माझी इच्छा आहे की आणखीन एकदा तो पर्व काळ माझ्या जीवनात येईल. फक्त तो पण मी राहिलो पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात
10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष वय असताना जर कपिलाषष्ठीचा पर्व काळ आला तर आणखीन एकदा येण्याची शक्यता आहे. कारण 60 वर्षानंतर तो परत येतो. 20व्या वर्षी आला तर 80 वर्षामध्ये परत येईल. 40व्या वर्षामध्ये आला 100 वर्ष वय असेल तर परत येईल. पण एखादा म्हणला नाही नाही माझं वय वर्ष 55 आहे आणि वय वर्ष 55 असताना कपिलाषष्ठी आली, आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. आता परत एकदा कपिलाषष्ठी येईल शक्य नाही. आता आली तर यष्टी येईल. विठाला विठाला कारण 55 वर्षात जर आली तर 60 वर्ष म्हणजे 105 वर्ष झाले ना, तोपर्यंत जगेल हा सांगता येणार नाही. जास्तही कालावधी होऊ शकतो, येणार नाही. पण त्या काळात तो कपिलाषष्ठीचा योग आला आणि नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्धीकरण केली. काय आहे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य? आपण सगळे भाग्यवान आहोत बरं. कारण आपला जन्म महाराष्ट्रामध्ये झाला, वारकरी संप्रदायाची दीक्षा आहे आपल्याकडे, मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाची आपण सेवाही करतो. फक्त पारायण करण्यापर्यंत थांबू नका. ज्ञानेश्वरी कोण्यातरी महापुरुषाकडून समजावून घ्या आणि ज्ञानेश्वरी समजल्याशिवाय मरू नका. विठ्ठला विठ्ठला तरच आपला महाराष्ट्रातला जन्म सफल. नाहीतर इतर माईक बाकीचे बंद कर, आवाज आदळतोय. तर नाहीतर मग आपला महाराष्ट्रातला जन्म सुद्धा व्यर्थ होईल. ज्ञानेश्वरी न समजता जर आपण मेलो तर मग रेडा मेला काय आणि माणूस मेला काय, फरक काय आहे? रेडा तरी प्राणीच आहे ना, हा तरी फक्त दिसतो म्हणून मनुष्य म्हणायचा, नाहीतर हाही मनुष्य प्राणीच आहे ना. माणसं म्हणतात हा मनुष्य प्राणी, खरं तर प्राणीच आहे तो, फक्त मनुष्य म्हणावं लागतं. विठाला विठाला काय आहे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य? नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोकाती भाविका ग्रंथार्थिया. जो अत्यंत भाविक आहे, ग्रंथ कळून घेण्याची ज्याला इच्छा आहे त्याला म्हणतात ग्रंथार्थी. जसा एखादा विद्या प्राप्त करतो म्हणून त्याला म्हणतात विद्यार्थी. एखादा व्यक्ती श्रवण करतो त्याला म्हणतात श्रवणार्थी. काही माणसं श्रवण नाही करत, बरोबर 11ला येतात, भोजनार्थी, त्याला भोजनार्थी म्हणतात. तसं ज्याला ग्रंथ कळावासा वाटतो त्याला म्हणतात ग्रंथार्थी, त्याला ग्रंथार्थी म्हणतात. अति भाविका ग्रंथार्थिया, त्याला मात्र ज्ञान होईल ते आपल्याला झालं पाहिजे असा दिव्य ग्रंथ नाथ महाराजांनी आपल्या हातामध्ये दिला. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे, ज्ञानेश्वरी असा एकमेव ग्रंथ आहे, एकमेव ग्रंथ, आणि दुसरा आहे भावार्थ रामायण. या 2 ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे, ग्रंथ एक आहे पण या ग्रंथाला निर्माण करणारे संत 2 आहेत. पहिल्यांदा 1212 शके 12 ते 12 तेव्हा ज्ञानेश्वरीची रचना ज्ञानोबाऱ्यांच्या हातून झाल्या. त्यानंतर शालिवाहन शके 1506ला नाथ महाराजांनी पुन्हा या ग्रंथाचं शुद्धीकरण केलं. भावार्थ रामायण नाथ महाराजांनी पूर्ण केलं, थोडा भाग राहिला तो गावबा महाराजांना सांगितला. असे 2 ग्रंथ आहेत. या 2 ग्रंथाच्या बाबतीमध्ये ग्रंथ एकच, पण लागले मात्र 2 महापुरुषांचे हात. आणखीन संप्रदायामध्ये असे 2 ग्रंथ आहे आपले की जे पाण्यावर तरंगले, जे पाण्यावर तरले, ते आपल्याला का तारणार नाही? आपले ग्रंथ तरतात. ग्रंथाचा अभ्यास करणारे तरतील. यात नवल काय? फक्त ते मात्र निष्काम माणसं पाहिजे, नाही तर ते जर सकाम असेल तर मग तरण सुतराम शक्यता नाही. जगद्गुरु तुकोबारांची गाथा बुडवली, पण जळी दगडा सहित वया तारी येल्या जैस्या लाह्या. तुम्ही आजही लाह्या पाण्यामध्ये फेकून बघा. मी भेळ नाही म्हणत, भेळ जर फेकले तर चिवडा खाली जाईल, लाह्या मात्र वर तरंगतात. तसे तुकोबारांची अभंग गाथा तरली आणि वाराणसीला एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत तरलं बघा, जे गंगेनं वरच्यावर झेललं. एवढे जर ग्रंथ आपल्याकडे चांगले मिळाले, दुसरीकडे आपल्याला जायची गरज नाही. ग्रंथाचं कार्य नाथ महाराजांचं पूर्ण झालं.
आणि जेव्हा एखादा व्यक्ती सेवा करतो, त्या सेवा करणाऱ्या व्यक्तीला काहीतरी प्रार्थना करण्याचा अधिकार मिळतो. त्या अधिकारातून नाथ महाराज आज ज्ञानोबांना विनंती करतात, आपण कसे आहात? पहिल्यांदा ज्यांना प्रार्थना करायची ते आपले अभिमुख झाले पाहिजे. म्हणून माझी ऐकावी विनंती, माझी विनंती ऐकावी. आपण कोण आहात? ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. सर्वश्रेष्ठ आपलं स्वरूप आहे. श्रेष्ठ मूर्ती असणारे आपण ज्ञानदेव आहात. आणि मग जी माणसं मोठी असतात ती ऐकत असतात, विठ्ठल विठ्ठल. वैकुंठवासी गुरुवरे विठ्ठल महाराज घुले बाबांचं स्मरण झालं. आता बुवा मोठी माणसं ऐकत असतात. बाबा दुसऱ्या अध्यायामध्ये ओवी सांगायची माऊली, तुम्ही ऐकला असेल. ऐसे अर्जुन ते अवसरी मने श्रीकृष्ण अवधारी परी ते मना नयेची मुरारी ऐकोनिया हे जाणोनी पार्थ भ्याला मग पुनरपी बोलो लागला म्हणे देवो का या बोला चित्त देतीचे ना. या दुसऱ्या अध्यायातल्या ओव्या आहे. अनेक प्रकारचं असणारं ज्ञान भक्तराज अर्जुनाने देवाच्या समोर सांगितलं. देवाने फक्त ते कानावर शब्द पडू दिले, मनापर्यंत जाऊ दिले नाही. ज्ञानोबा तो उल्लेख करतात. बरं बोलू नको बाळा, फोन ठेव. विठ्ठल विठ्ठल. ऐसे अर्जुन ते अवसरी. अर्जुनाने विचार केला, आपण बोलतोय मने श्रीकृष्णावधारी, देव ऐका बरं. देव ऐकत नाही. परी ते ऐसे अर्जुन ते अवसरी म्हणे श्रीकृष्णावधारी परी ते मना नयेची मुरारी. देवाच्या त्या मनाला आलंच नाही ऐकोनिया. याचा अर्थ ऐकणं दोन प्रकारचं आहे. नुसतं कानाने ऐकणं आणि पुन्हा कानासहित मनाने ऐकणं. काही काही माणसं नुसतं कानाने ऐकतात, मनाने ऐकत नाही. मनाने स्टेटस पाहतात, विठ्ठल विठ्ठल. अजून आपण कीर्तनाच्या बाबतीत गंभीर नाही बरं, कारण ते आपल्याला सहज मिळतंय. कीर्तन भक्ती सहज मिळाल्यामुळे गंभीर नाही आपण. काही माणसं कीर्तनात फोनवर बोलतात, काही तर फोनचं असं काही काम नसतं, उठून जायचं असतं. मग कानाला लटकच फोन लावणार, जाणार पळून. अरे देवाला एवढं कळत नाही का? कीर्तनाच्या बाबतीत तेथे असे देव उभा. कीर्तनात देव उभा असतो. कीर्तनाची मर्यादा पाळली पाहिजे. 24 तास आहेच ना आपल्याकडं मोबाईल, कोण नाही म्हणतंय. पण ते देवाने कानाने ऐकलं, मनापर्यंत गेलं नाही. आणि यावर बाबा सांगायचे, बुवा जेव्हा अडाणी माणसं बोलत असतात तेव्हा मोठी माणसं निमूटपणे ऐकत असतात. म्हणून मोठी माणसं आहात ना आपण. ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती
माझी ऐकावी विनंती. ज्ञानोबा श्रेष्ठ आहेत. हा श्रेष्ठ शब्द कनिष्ठाच्या सापेक्ष आहे बरं. कोणीतरी लहान असावा लागतो म्हणजे दुसरा मोठा सांगता येतो. कोणीच लहान नाही जगामध्ये, मोठा म्हणायचं कुणाला. ते काल परवा मी उदाहरण ऐकलं, संस्थेमध्ये 2 महाराज प्रवास करत होते. दोन महाराज गाडीमध्ये प्रवास करत होते. नेमकी गाडी बंद पडली, लोटायची कोणी? दोन्ही महाराज. विठ्ठल विठ्ठल. कमीपणा ना महाराज. लोटला की तो झाला सेवक आणि चालतो तो झाला मालक. कमीपणा येतो ना. गाडी तशी कराय ना, लोटायची नाही. 2 जर समान योग्यतेचे आले तर लहान म्हणायचं, मोठं म्हणता येत नाही. तसं ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. ज्ञानोबाची ज्या अर्थी श्रेष्ठ शब्दाने नाथ महाराज उल्लेख करतात, याचा अर्थ अलीकडचे कनिष्ठ काही लोक असले पाहिजे. मग कनिष्ठ म्हणत असताना सामान्य लोक समोर घ्यायचेच नाही. परमार्थातले असणारे जे कोणी श्रेष्ठ आहेत ना, त्या सगळ्या श्रेष्ठामध्ये ज्ञानोबा सर्वात श्रेष्ठ आहे. हे भगवान म्हणतात, ऐके ज्ञान चक्रवर्ती तो तव ज्ञानाचीच मूर्ती. परिपुससी जे अर्थी ते कळली मज. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. थोडा कमी जास्त वाटतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परमार्थातले जे अधिकार संपन्न आहेत, त्या सगळ्या अधिकार संपन्नामध्ये ज्ञानोबा श्रेष्ठ आहेत. तीर्थयात्रेच्या निमित्ताने सगळी संत मंडळी वाराणसीला गेली आणि त्या काळात वाराणसीमध्ये मुद्गलाचार्यांचा एक यज्ञ सुरू होता. त्यांनी तो यज्ञ सांगता झाली. संपुष्टामध्ये यज्ञ आला, पण यज्ञाची सांगता करत असताना आग्रपूजा करावी लागते. जसं धर्मराजाने राजसूय नावाचा याग केला आणि आग्रपूजा करण्याचं ठरवलं. धर्मराजाने पितामहाला विचारलं. भीष्माचार्य म्हणले, आपल्यामध्ये पराक्रमाने आणि विद्वत्तेने भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे, त्यांची आग्रपूजा करा. तसं मुद्गलाचार्याने ठरवलं की आग्रपूजा करायची. म्हणजे पहिला मान द्यायचा पूजेचा. सप्ताहामध्ये वेगळं असतं माऊली आणि एरवी वेगळं असतं. सप्ताहामध्ये पहिली तारीख कोणाच घ्यायची असते? काल्याची. विठ्ठल विठ्ठल. गावोगावचं तरण हे बुडण्याच्या सापेक्ष आहे. मग आता आपण सगळे जागेच आहोत ना, सगळे जागे आहोत, तरी सुद्धा जागवा असं का म्हणतात? त्याचं कारण आहे, इथं व्यवहारातली झोप अपेक्षित नाही. परमार्थी दृष्टिकोनातून जर विचार पाहिला तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सगळे झोपलेले आहे. देखे भूत जात गेलेले तेथीची जया पाहले आणि जीव जेत चेईले तेथ निद्रित जो. सगळे माणसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेले आहे. तत्संबंधाने जाग होणं महत्वाचं आहे. झोप लागल्यावर होतं काय ते झोपेचं सांगतो, पण जागर नाही का बरं. झोप लागू देऊ नका, झोप लागू देऊ नका. सामान्यपणे जर आपल्याला झोप लागली, झोपेमध्ये आपल्याला आपला विसर पडतो. खरंय महाराज, जोपर्यंत आपल्याला आपला विसर नाही पडतो डोळाच लागत नाही. हे नियमच आहे. झोप लागण्याच्या अगोदर आता चांगली दिग्गज माणसं आली बुवा. विठ्ठल विठ्ठल. फक्त भाव सांगून जातो. मयूर महाराज वाजवता का? मयूरच ना. विठ्ठल विठ्ठल. तरी म्हटलं मी जर नाव विसरलो तर मग ज्ञानेश्वर कसा? हा नाही नाही, नाव नाही विसरणार. अहो नाव विसरलं तर मग विठ्ठल विठ्ठल. आता ऐका, 10 मिनिटामध्ये विषय सांगतो, थांबतो. झोपेमध्ये आपल्याला विसर पडतो बरं. म्हणजे मी पणाचा विसर पडतो, माझं काय काय याचा विसर पडतो, माझा मोबाईल विसरावा लागतो आणि मी शरीर हे विसरावं लागतं. तेव्हा गाढ झोप लागते. झोप लागल्यानंतर विसर पडतो हे खरंय,
पण झोपेमध्ये नसलेलं स्वप्नही दिसतं. आणि स्वप्नामध्ये काही कायम चांगले स्वप्न नाही दिसत. स्वप्नामध्ये काही काही दुःख देणारे पण स्वप्न आपल्याला दिसतात. मग आता एखाद्या व्यक्तीला जर स्वप्न पडलं आणि जर त्याची काही हानी झाली तर त्याला दोन पर्याय आहे. एक तर स्वप्नातलं दुःख नष्ट करायचं असेल तर एका स्वप्नातून दुसरं स्वप्न तरी पडलं पाहिजे, किंवा पहिलं स्वप्न सुटून तो चांगला खडबडून जागा झाला पाहिजे. हेच दोन पर्याय आहे. तसं हे झालं व्यवहारातलं उदाहरण. अध्यात्मशास्त्रामध्ये जर पाहिलं तर जीवाला स्वप्न पडलेलं आहे, अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धानादी जो. जीवाला आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडला आणि याच्यामध्ये तो नसलेल्या जगताला सत्य मानतो आणि त्यातल्या एका देहाला मी म्हणतो. जोपर्यंत त्याला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत या स्वप्नातून जो जागा होत नाही. दोन प्रकारचे उदाहरण मला आपल्या समोर ठेवायचे आहे. पहिलं उदाहरण आहे जनक राजाचं. सगळ्या शास्त्रामध्ये याचा विचार आला. बाकीचे माईक बंद करा. एकदा या ना माऊली, बापरे, पुढे या, पुढे या, पुढे या माऊली, या. विठाला विठाला. आळंदीत नाही पण गावोगावी हीच धारणा आहे. पहिल्या दिवशीचं कीर्तन म्हणजे काय, फक्त मंगलवाचक कीर्तन जुळून द्यायचं आहे. विठाला विठाला. कोणाची तरी पूजा केली तर कोणाला तरी रागच येईल. मुदगलाचार्यानं प्रश्न पडला, नेमकं करायचं काय. आता ती वाराणसी नगरी आहे. जपी तपी संन्यासी महात्मे सगळे तिथं आलेले, आणि कोणाची जरी पहिली पूजा केली तर बाकीच्याला राग येणार ना. ते यज्ञ होईपर्यंत लोक काही शांत होते, पण जेव्हा आग्रपूजेचा विषय निघाला ना तेव्हा त्या सगळ्या संन्यासी लोकांमध्ये भांडणं सुरू झाली. बरं, आता ते संन्यासी काही सामान्य नसतात. काहीकडे त्रिशूळ असतात, काहीकडे चिमटे असतात. थोडं पुढे पुढे सरकता का आपण हा आपण सरका सर. एका गावात असं म्हणलो ना मी, पुढे पुढे सरका, तर ते माईक मधून माणसाने महाराज ते सगळे सरकलेलेच आहे. विठाला विठाला. सरका सरका, पुढे पुढे सरका. ते सरकले म्हणजे ते कीर्तनाच्या अगोदर सरकून बसले असं त्याचा अर्थ होतो. तुम्हाला काही वेगळं वाटलं का? असं वेगळा अर्थ नाही, मला नाही सांगा. तसं सरकून घ्या जागा असेल तर. मग ते सगळे संन्यासी लोक त्रिशूळ वगैरे होते, चिमटे होते त्यांच्याकडे. झाले ना भांडणं सुरू. मग करायचं काय, मुदगलाचार्य म्हणले आपण एक काम करू. या आपल्या यज्ञशाळेमध्ये एक हत्तीनी आहे, बुद्धिमान प्राणी आहे हत्ती. त्या हत्तीनीच्या सोंडेमध्ये आपण पुष्पमाळा देऊ. ज्याच्या गळ्यामध्ये ती पुष्पमाळा पडेल त्याची पहिल्यांदा पूजा करायची. सगळे संन्यासी दोन रांगेमध्ये उभे राहिले. ते हत्तीने सगळ्याकडे असे पाहत जायची, सगळ्याकडं. ज्याच्या समोर आली त्याला असं वाटायचं, भाऊ ते आता माझ्या गळ्यात माळ पडेल. असं बऱ्याच लोकांना वाटतं आता माझ्या गळ्यात मंत्रीपद मिळेल, असं बऱ्याच जणांना वाटतंय. पण ते कोणाला मिळेल काही सांगता येत नाही, असं प्रत्येकाला वाटायचं. काही लोक त्यांच्या लक्षात आलं गळ्यात माळ नाही पडणार, ते बळच त्या माळेत मुंडकं घालायचे. हत्तीने सगळ्याला बाजूला लोटलं आणि यज्ञशाळेतून जे हत्तीने निघाल्याबरोबर ज्ञानोबाऱ्या वाराणसीमध्ये आलेलेच होते. जाऊन ज्ञानोबाऱ्यांच्या समोर नतमस्तक झाली. ज्ञानोबाऱ्यांच्या गळ्यामध्ये त्या हत्तीने पुष्पमाळा घातली. बरं, सगळ्यांनी जय जयकार केला. पण आता त्या जे संन्यासी पहिल्यांदा भांडत होते यज्ञशाळेत ते सगळे एकजूट झाले. महाराज असंच असतं, कोण कधी एकजूट होईल काही सांगता येत नाही. विठाला विठाला. महाराज मतदानाच्या पूर्वी विरोधात असतात, आणि जर त्यांना काही लक्षणं जाणवले ना, बाप रे बाप, कार्यकर्ते येडे जे गावात भांडतात. वरचे माणसं लय हुशार आहे. हो, कधी वाटलं होतं तुम्हाला असे सगळे एकत्र होतील म्हणून. विठाला विठाला. जे यज्ञशाळेत भांडत होते
ते ज्ञानोबाऱ्यांच्या विरोधात एकत्र झाले सगळे. ते नाही नाही आम्हाला ही पूजा मान्य नाही म्हणे. का बरं? संन्याशाची मुलं आहेत ते, त्यांना श्रेष्ठ म्हणता येणार नाही. त्यातला एक जण लय हुशार होता. तो मला आता हत्तीने माळ घातली की नाही, आणि पहिल्यांदा आपणच ते मान्य केलं होतं ना, आम्हाला हे मान्य आहे, खाली साई आपले आहे, मग आता नाही म्हणता येणार नाही. मग आता एक काम करू, या यज्ञ कुंडातून साक्षात विश्वनाथ जर प्रगट झाले तर ज्ञानोबा श्रेष्ठ आहे असं आपण मान्य करू. त्याला असं वाटलं तर भगवान शंकर काही प्रगट होणार नाही. ज्ञानोबा म्हणले काही हरकत, तुमची इच्छाच आहे ना भगवान शंकराचं दर्शन करायचं? म्हणे हो. मग आता ते ज्ञानोबा आहेत, त्यांनी पैठणला पितर तर खाली आणले होते, इथून फक्त मंदिरातून विश्वनाथ आणायचे, कारण वाराणसीमध्ये ते अगोदरच प्रगट आहे. ज्ञानोबारांनी मंत्र उच्चार केल्याबरोबर त्या यज्ञ कुंडातून भगवान शंकर प्रगट झाले. नुसते आशे नाही आले, एरवी लहान त्रिशूळ असतं, त्या दिवशी फार मोठं त्रिशूळ घेऊन आले. संन्यासी म्हणले आता मान्य करू ज्ञानोबा श्रेष्ठ म्हणे. का बरं? ज्ञानोबा काही नाही करणार, भगवान शंकराचा काही नियम नाही. विठाला विठाला. सगळ्या विद्वानामध्ये मान्य होणं कठीण असतं, पण तिथं ज्ञानोबा श्रेष्ठ ठरले. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, सगळ्या ज्ञानी पुरुषामध्ये ज्ञानोबा श्रेष्ठ आहे. बरं, ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, आपण श्रेष्ठ आहात, आम्ही तुम्हाला विनंती करत आहे. नाथ महाराज विनंतीचा विषय काय आहे? दुसऱ्या चरणात विषय सांगतात. तुम्ही बैसोनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या हाराकडं पाहिलं तर माऊली असं वाटतंय, सांगू का भावना, ज्ञानोबरायांच्या माध्यमातून केलेलं हे कौतुक आहे. सोमनाथ भाऊ, हे हार आहे ना, या हाराचं वजन जर केलं तर माझं ना हाराचं सारखंच भरेल. विठ्ठल विठ्ठल. पण हे हार नाही, हे हार नाही. या हारातलं प्रत्येक फूल, फुलातली प्रत्येक पाकळी म्हणजे तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आहे. विठ्ठल विठ्ठल. विषय तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. जागवा शब्द झोपेच्या सापेक्ष आहे. हा व काढून घ्या, काम येतील आपल्याला. त्यांना म्हणलं काढून घ्या फोटो, काम येईल. विठ्ठल विठ्ठल. हे आपलं कुटुंबातलं कीर्तन आहे. सहज त्याचे आता अर्थ लय निघतात. हो, काम येईल म्हणजे त्यांना कीर्तन झाल्यानंतर ते कसे दिसत होते हे सांगण्यासाठी काम येईल. विठ्ठल विठ्ठल. जागणं हे झोपेच्या सापेक्ष आहे. जसं वरदा हरी विठ्ठल. दिसतो 5 ज्ञानेश्वरी एकत्र आहे. आता 1 2 मी 3 आणि इकडे सबलस माऊली, इकडे एक माऊली. आणखीन काही आहेत का सध्याला? 5 तर आहे. पुरस्कारार्थी आणखीन काही असतील? हा पुरस्कारार्थी आहे ना, ज्यार्थी हे आलंय. हो, क्या बात आहे. खरं तर आळंदीत सगळेच ज्ञानेश्वर आहे, सगळे. मी जनक राजाचं उदाहरण सांगत होतो. जनक राजाला स्वप्न पडलं आणि हे तुम्हाला स्वप्नाप्रमाणेच वाटणार आहे, कारण 10 मिनिटात सगळं उरकेल. फक्त ऐका चांगलं. आता स्वप्न पडलं चंदनाच्या पलंगावर आहे, मोगऱ्याच्या फुलाची शय्या आहे. स्वप्न राजा असल्यामुळे राजाला आक्रमणाचं स्वप्न पडलं. शेजारच्या राजाने आक्रमण केलं. आता आपण वाचतो की न वाचतो असा प्रश्न निर्माण झाला. पण जनकाने स्वप्नात विचार केला, वाचलो तर नवीन राज्य तयार करता येईल. शिर सलामत तो पगडी 50 किंवा आपण म्हणू फेटे 50 हे असं म्हणावं लागेल आपल्याला. आपण महत्वाने वाचलो पाहिजे, शिव वाचला पाहिजे. भागवतामध्ये असं उल्लेख आहे, यावत बुद्धी बलोदयम. जोपर्यंत आपली बुद्धी आणि बल आपल्याला सहकार्य करतं तोपर्यंत मनुष्याने मृत्यू टाळला पाहिजे. विचारी माणसं मृत्यू टाळतात, अज्ञानी माणसं दावं घेतात. तो भाग वेगळा आहे. पण मृत्यू टाळला पाहिजे, प्रयत्नपूर्वक टाळला पाहिजे. नाही टाळला तर मग आपल्याला दोष लागत नाही. जनक राजाने रथातून उडी मारली आणि जीवाचा पाठलाग, अगदी प्राण वाचावा जीवाच्या आकांताने पळू लागले. स्वतःच्या राज्याची हद्द संपली आणि जंगलामध्ये प्रवेश केला. रात्रभर पळतात, कोणत्याही प्रकारचं अन्न नाही खाल्लं. काटेरी झुडपाला स्पर्श झाल्यामुळे अंगावरचे कपडे फाटून गेले आणि चेहराची कांतीच बदलली. राजा एका काळाचा पण भिकाऱ्याप्रमाणे दिसू लागला. प्रचंड भूक लागली. भूक जेव्हा मनुष्याला भूक लागली ना, तेव्हा लोक त्याचा पदाचा विचार नाही करत. बरं, आपण माऊलींच्या सोहळ्यात चाललो आणि आपल्याला भूक लागली, लोक जागा नाही देत. असा नका महाराज कुठलाही, सगळ्याला भूक लागलेली असते ना. तुम्ही राजा आहे का रंक आहे माहिती नाही कुणाला. जनक राजाला भूक लागली. आता इथं कुठं अन्न सत्र आहे म्हणून पाहा लागले. त्या रस्त्याने काही भिकारी चालले होते. जनक राजाने त्यांना विचारला, मला तुमच्यासोबत येऊ देता का? ते म्हणे, आम्ही चाललोय अन्न सत्रात. बरं झालं म्हणे, मला येऊ द्या.
ते भिकारी श्रीमंत होते, त्यांच्याकडे कमीत कमी ताट तरी होते. जनक राजाकडे ताट सुद्धा नव्हतं. भिकारी हुशार, ते म्हणाले यायचं तर ये, पण आमच्या पुढं नाही चालायचं, आमच्या मागं चालायचं. म्हणे का? आम्ही माझी भिकारी. माझी तो आत्ता आलाय ना, आजी विद्यार्थी माग राहायचं. विठाला विठाला. जनक राजे म्हणले माग तर माग, फक्त खायला तर मिळालं पाहिजे. जेव्हा त्या अन्न सत्रामध्ये खिचडी वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला, जनकाचा क्रमांक आला, खिचडी संपली. असं होतं कधी कधी. आपण जर पंक्तीला या कोपऱ्यात बसलो आणि वाढ तिकून सुरू झाली की आपल्यापर्यंत येतच नाही. मग काही माणसं दुसऱ्या दिवशी तिकडं बसतात, वाढ इकून सुरू होते तरी येत नाही. काही माणसं मध्ये बसतात. वाडेकरी म्हणतात बघा, 2 दिवसाचा अनुभव आहे, तिकून वाढलं इकडं पोचत नाही, इकून वाढलं तिकडं पोचत नाही. आता एक काम करा, हे जे बकेट आहे ना, 2 ठिकाणी विभागा आणि दोन्ही कोपऱ्याने वाढायला सुरुवात करा. तो नेमका मध्ये असतो, तिथूनही हुकतो. असं जनकांचं झालं. त्यांचा क्रमांक आला, खिचडी संपून गेली. करपल्याला काहीतरी द्या. हातामध्ये करपलेली खिचडी हातामध्ये घेतली. जनक राजे पाण्याजवळ गेले. एका असणाऱ्या गिधाड आणि त्यावर डाव मारला. जे जनक राजे पाण्याजवळ पडले, इकडे राजमहालात जागे झाले. आणि जनकाने तेवढ्यात विचार केला, जे मी आता पाहतो हे खरं का 2 क्षणापूर्वी मी जे पाहिलं ते खरं? प्रश्न पडला ना. बरं, याला खरं म्हणावं तर त्याला खरं का म्हणू नये, आणि त्याला खोटं म्हणावं तर याला खोटं का म्हणू नये? दिसणं तर दोन्हीकडे सारखंच आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी विद्वानाची सभा भरवली आणि एकच प्रश्न, हे खरं का ते? लोकाला हेही कळेना आणि तेही कळेना, दोन्ही सर्वनाम. हे खरं का ते बाकीचे लोक उत्तर देत नव्हते. त्यांनी उत्तर नाही देत. आणि मग काय करता राज्यामध्ये राहून? चला रोजगार हमीवर एखादा नवीन तलाव तयार करून. अष्टावक्र त्या ठिकाणी आले आणि म्हणे, राजा तू म्हणतो ना हे खरं का ते? उत्तर आहे जसं हे तसं ते. जर तू या जगताला खरं म्हणत असेल तर स्वप्नातलंही जगत खरंच आहे, आणि स्वप्नाला खोटं म्हणत असेल तर जागृतीतलं सुद्धा खोटच आहे. स्वप्न पडल्यानंतर जसं दुःख भोगावं लागतं, जाग झाल्यानंतर दुःख राहत नाही. इथे अवस्थांतर आहे. आणि आपण ज्या जगताला पाहतोय, आपल्याला आत्मस्वरूपाची विस्मृती झाली, आत्मज्ञानाने जर जागृती प्राप्त झाली तर इथे बोधांतर आहे, बोधांतर. आणि हे करण्यासाठी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. ज्ञानोबा रे, तुम्ही माझ्या अंतकरणामध्ये आत्मज्ञानाच्या रूपाने प्रगट व्हा. मज जागवा निर्धारी, का तुम्ही सत्ताधारी. प्रपंच करावा बोहरी, श्रेष्ठा ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा. पुन्हा श्रेष्ठ शब्द आला. बरं, पहिला श्रेष्ठ शब्द ज्ञानी पुरुषामध्ये श्रेष्ठ असा घ्यायचा, आणि दुसऱ्या श्रेष्ठ शब्दामध्ये ज्ञानदेव वैष्णव मोठा, भक्तामध्ये ज्ञानोबा सगळ्यात मोठे या अर्थाने घ्यायचा. भक्त ज्ञानी आणि विरागी, ज्ञानदेवाय साच हो योगी. न देखो नायको याची लागे, खंती वाटे बहुत. आपण सर्वश्रेष्ठ आहात, सत्ताधारी आहात. सामान्यपणाने आपली सत्ता चेतनावर चालते. कधी कधी आपली सत्ता एखाद्या असणाऱ्या यंत्रावर चालते. पण पंचमहाभूतावर आपली सत्ता चालत नाही. पंचमहाभूतावर सत्ता चालते देवाची, आणि देवावर सत्ता चालते संतांची. तुम्ही सत्ताधारी, देव समर्थ आहे. तुम्ही अच्युतात्मने निर्धारी, मनोन देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हातीन धरी अनाते. ज्ञानोबाऱ्यांची देवावर सत्ता कशी चालते एक उदाहरण सांगून पुढे जातो. 1400 वर्ष तापी तीरावर राहणारे चांगदेव महाराज रेडेश्वराच्या मुखातून वेद वदविला, आणि या घटनेला 1 महिना झाला. ती घटना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिली ते तापी तीरावर गेले आणि चांगदेव महाराजांना सांगितलं. चांगदेव महाराज म्हणले, मोठे माणसं आले, आपण पूजा घ्यायची नसते, आजपासून माझी पूजा बंद करा. शिष्य म्हणले, बाबा तुम्ही लय भोळे, असं तुम्ही कोणाचं पण ऐकता.
अहो पैठणला पत्र पाठवा. वस्तुस्थिती आपल्याला कळेल. पत्र पाठवलं. पैठणकरांनी पत्र गावाच्या राशीवर ठेवलं. पत्र चांगदेव महाराजांचं होतं. पुन्हा प्रत्युत्तर केलं की तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे. चांगदेव महाराज म्हणले आता ते संत आळंदीला गेलेत, आपण त्यांच्या भेटीला गेलं पाहिजे. शिष्य म्हणाले गुरुजी एक काम करा, आपणच त्यांना पत्र पाठवून आपल्याकडे बोलवून घेऊ, म्हणजे आपणच त्यांच्यावर वजन टाकू. शिष्य कधी कधी शिष्य गुरुजीला शिकवतात. आपणच त्यांना पत्र पाठवून बोलवून घेऊ. सिद्धी काही कायमची राहत नसते. सिद्धीला विपिशे कोणतया पुशे. अरे जिथं सिद्धी कायम राहत नाही तिथं प्रसिद्धी काय कायम राहणार आहे. मग त्याने पत्र पाठवायचं. मग चांगदेव महाराज पत्र लिहायला बसले. मूळ न संभवे पत्रिकेचे तीर्थरूप लिहावं वयाने लहान आहे आणि चिरंजीव लिहावं पराक्रमाने मोठे. पत्र संभवत नाही. विद्यार्थी म्हणले कोरच पाठवा. कोर पत्र पाठवलं. मुक्ताबाईंनी चेष्टा केली. निवृत्तीनाथ म्हणाले तसं नाही, या पत्रावर काहीतरी पाठवलं पाहिजे. 14 विद्या 64 कलेत निष्णात आहे. आत्मज्ञानाची 65 कला 65 ओव्यातून प्रगट करून दाखविली. आता मात्र भेटीला गेलं पाहिजे. आणि मग चांगदेव महाराज स्वतःच्या वाहनात बसले. 4 चाकी वाघ, 4 चाकी. शिष्य सुद्धा तसेच निघाले. आणि आळंदीत आल्याबरोबर सिद्धीचा वापर केला की नाही. ज्ञानोबा म्हणाले जो ज्या क्षेत्रातला व्यक्ती असतो ना त्या क्षेत्रातल्याच काही घटनेचा वापर करून अहंकार दूर करावा लागतो. त्यांची सिद्धी वाघावर चालते, आपली त्यांची चेतनावर चालते, सजीवावर. ज्ञानोबाने सिद्धीचा वापर जडावर केला. चालवेली जड भिंती हरली जांगयाची भ्रांती. आता यावर गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात. चांगदेव महाराज आकाश मार्गे चालले होते. ज्ञानोबारांची भिंत त्यांच्यावरून चालली. ते पाहिलं वाघाने तर बापरे बाप, ही भिंत अंगावर पडली तर आपलं तर भरीत व्हायचं. वाघाने त्याला राजीनामा. चांगदेव महाराज आकाशात थांबले आणि पश्चाताप झाला. आपली सत्ता वाघावर आहे, सजीवावर. यांची सत्ता निर्जीवावर आहे. आले लोटांगणी चांगदेव. पण तुकोबारा त्या बाबतीत सांगता ते भिंत साक्षात भगवंताने ओढली. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. आपली भिंत देवाने अंगाने ओढावी ही ज्ञानोबारांची सत्ता आहे. तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बोहरी श्रेष्ठा ज्ञानदेवा. एका जनार्दनी आठवा तुम्ही बैसोनी अंतरी. मज जागवा निर्धारी ज्ञानेश्वर. बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी यथामती यथावकाश. शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांचा अभंग घेऊन द्वादशीच्या पर्व काळातल्या सकाळच्या सत्राची सेवा आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करतो. या कार्यक्रमामध्ये आमची इच्छा होते की आदरणीय ज्ञानेश्वर माऊली काकडे यांची सेवा घडावी. माऊलींनी संपर्क पण केला होता, पण ते सेवेच्या व्यस्ततेमुळे शक्य नाही झालं. कार्यक्रम 5 दिवसाचा आहे का 6 दिवसाचा. ते बरोबर माऊलींना सगळे माऊली भेटले. आता माऊली वक्ते म्हणून नाही भेटले आपल्याला, पण श्रोते म्हणून भेटले ना. याही भूमिकेत पाहिजे. वक्ता तो वक्ताचे नव्हे श्रोते नवीन. आणि तुम्हाला सगळे ज्ञानेश्वर नावाचे कीर्तनकार मिळाले. यामध्ये या ज्ञानेश्वराचं यश आहे. बरं ते यश त्यांना ज्ञानोबांनी त्यांच्या पदरीत यश टाकलं. नाहीतर फार कठीण आहे, सहसा भेटत नाही मंडळी. पण त्यांना मात्र ते संकल्प चांगला होता. 750वं वर्ष, त्यामुळे आपल्या सगळे ज्ञानेश्वर नावाचे कीर्तनकार भेटावे. मी त्र्यंबकेश्वरचा एक कार्यक्रम पाहिला. सगळे निवृत्ती नावाचे मंडळी, प्रवचनकार निवृत्तीनाथ महाराज, कीर्तनकार निवृत्तीनाथ महाराज. म्हणजे योगायोगाने पंक्तीवाले पण त्यांना तेच भेटले. ते नाशिक भागामध्ये
त्यांना ते भेटले. आता माऊलीने कार्यक्रम तोही केला असता, पण कालावधी कमी होता ना. मला वाटतं अष्टदशामध्ये तुम्ही आले होते. हां, कालावधी कमी होता नाही तर ते पण जुळवलं असतं त्यांनी. ते त्यांच्याकडे हातवटी आहे आणि ते आम्हाला चांगलं माहिती नियोजनाचं. का म्हणे, कारण वारीत आम्ही 2-3 वेळा त्यांच्याकडे जेवायला असतो ना. तिकडं भारूड सुरू असतं आणि इकडं आमचं भोजन. बरं, ते पहिला नैवेद्य आम्हाला देतात, हे विशेष आहे. आणि आदरणीय महाराजांचे पिताश्री त्यांच्याविषयी ते जर त्यांचे काय पूर्वपुण्य असेल, नाहीतर काही लोक म्हणले होते यांना वकील करायचं. छोट्या कदम मारून हे मंदिरात सांगितलं नाही, आमच्या संप्रदायाची परंपरा बाजी राहिली पाहिजे असं सगळ्यांचा आदरणीय असणारे उद्धव महाराज सबलस गुरुवरे महाराज आमच्यासारख्या विद्यार्थ्याचं कौतुक करण्यासाठी कीर्तन ऐकतात. तुम्हाला तृप्त करावं अशी काही आमची क्षमता नाही आहे, पण आपल्या सर्वांचं माऊलीवर असणारं असंच प्रेम प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे नित्य नूतन वर्धिष्णू होत राहावं अशीच कामना रामकृष्णाने. बोला. श्री श्री
युवा कीर्तनकार घनश्याम महाराज आले, प्रसिद्ध मृदंगवादक गजान महाराज मुळे, दोघ आमचे गावकरी. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.